नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामधील 15 जिल्ह्यामध्ये याद्या आलेल्या आहेत. आज शपथविधी आहे, तुम्हाला माहिती आहे. आझाद मैदानावरती राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होत आहे. परंतु शपथविधी होण्याअगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या याद्या तयार झालेल्या आहेत. राज्यामधील 15 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तारित करण्यात येणार आहे. हे शेवटचे वाटप असणार आहे. याच्यानंतर थेट 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम वाटली जाणार आहे. बघा, डिसेंबर महिना चालू आहे. आजची तारीख आहे 5 डिसेंबर. राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने हे पैसे विस्तारित केले जाणार आहे. 100% लाभ तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. परंतु हे पैसे कोणकोणते आहेत आणि किती मिळणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आवडल्यास लाईक सुद्धा नक्की करायचा आहे. तर बघा, आज आझाद मैदानावरती शपथविधी होणार आहे. त्या अगोदर 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित करा असा सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यावेळेस योजना सुरू करण्यात आलेली होती. परंतु आता नवीन मुख्यमंत्री होत आहे देवेंद्र फडणवीस. त्यांच्या आदेशाखाली पूर्णपणे राज्यामधील 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होणार आहेत. आता हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत. सोबतच बँकांविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे आणि तुमच्याकडून 2 कागदपत्रे घेतली जाणार आहेत. आता याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, परंतु तुमच्याकडून कागदपत्रे घेतल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता विस्तारित केला जाणार आहे. सोबतच बँका बघा, ॲक्सिस बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच कॅनरा बँक आहे, इंडिया ओव्हरसीज बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, ICICI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, इंडस बँक, IDBI बँक आणि HDFC बँक. सोबतच पोस्ट खातं सुद्धा यामध्ये चालणार आहे. या व्यतिरिक्त जर तुमचं कोणतं खातं असेल तर ते खातं चालणार नाही. मला कमेंटमध्ये तुमचं खातं सांगायचं आहे, कोणत्या बँकेमध्ये तुम्ही खातं खोललेलं आहे. जर ते खातं चालत नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला कमेंटमध्ये लगेच रिप्लायद्वारे सांगणार आहे. अन्यथा तुम्हाला हे पैसे विस्तारित केले जाणार नाहीत. तर बघा, या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तारित केला जाणार आहे. प्रामुख्याने 15 जिल्ह्यांमध्ये DBTच्या आधारावरती हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत. एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. एकाच दिवशी 36 जिल्ह्यांमधील सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित करता येत नाहीत. DBTची लिमिट आहे सरासरी 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जातील. सरासरी 35 लाख महिला या DBTसाठी तयार असतील तरच हे DBT ॲक्टिव्ह होत असते. आता प्रामुख्याने तुम्हाला मी 15 जिल्हे आजचे सांगतो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्या पण कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये जो नेक्स्ट हप्ता आहे, पुढचा हप्ता आहे, ते सुद्धा जिल्हे सांगणार आहे. टोटल मिळून तुमच्यामध्ये 30 जिल्हे आहेत. बघा, 30 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. आता हे 30 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा लक्षात घ्या. परंतु प्रामुख्याने आज या 15 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तारित होणार आहे. आता हे कोणकोणते जिल्हे आहेत याच्यामध्ये नगर आहे, अकोला आहे, औरंगाबाद आहे, अमरावती आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, सोबतच भंडारा आहे, चंद्रपूर, धुळे, सोबतच गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, सोबतच जालना आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे. आता हे प्रामुख्याने 15 जिल्हे झाले. दुसरा हप्ता जो विस्तारित केला जाणार आहे त्याच्यामधले 15 जिल्हे मी तुम्हाला अजून सांगतो. बघा, याच्यामध्ये नाशिक आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, उस्मानाबाद आहे, पुणे आहे, पालघर आहे, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, वर्धा आणि सोबतच यवतमाळ सुद्धा आहे. बघा, प्रामुख्याने राहिले कोणते जिल्हे, लातूर एक राहिलेला आहे, मुंबई उपनगर आणि नागपूर या 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तिसऱ्या यादीमध्ये यांचे पैसे विस्तारित केले जाणार आहेत. बघा, प्रामुख्याने मी तुम्हाला सर्व डिटेल दिलेले आहे. आज जे प्रामुख्याने 15 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बघा हा पट्टा आहे, तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. बघा, इथपर्यंत कोल्हापूरपर्यंत हे पैसे विस्तारित केले जातील. त्याच्यानंतर पुढचे 15 सुद्धा सांगितलेले आहेत. परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे पैसे केव्हा दिले जाणार आहेत ते सुद्धा लक्षात घ्या. बघा, आणि कोणत्या महिलांना दिले जाणार आहेत ते सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत. तर बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत आहेत. त्यांचा आज शपथविधी आझाद मैदानावरती आहे. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की आज फक्त याच महिलांना पैसे द्या. बघा, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आदिती तटकरे मॅडम हे DBTचं बटन दाबणार आहे. त्या अगोदर त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की आज फक्त याच महिलांना पैसे द्या. आता या कोणकोणत्या महिला आहेत बघा, 96 दरम्यान इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला, ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी आहे अशा महिलांचे अर्ज
अपात्र करण्यात येणार आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे, परंतु अजून अपात्र केलेले नाहीत. परंतु अंगणवाडी सेविकांकडे जेवढे पण फॉर्म भरलेले असतील आणि ते जर व्हिडिओ पाहत असतील तर तुमच्या खात्यामध्ये आज 100% पैसे येणार आहे. सोबतच मागील ज्यांना 7,500 मिळाले नसतील त्यांना अगोदर पैसे दिले जाणार आहेत, त्यानंतर त्यांना 21 रुपयांचा हप्ता विस्तारित केला जाणार आहे. परंतु ज्यांना मागील 7,500 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि 6वा हप्ता 21 रुपयांचा जमा केला जाणार आहे. परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतायत की मी मुख्यमंत्री नाही झालो तरी पण चालेल, परंतु बहिणींचा विश्वास तुटू देणार नाही. त्याच्यामुळे आज 15 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तारित होईल. त्याच्यानंतर 2025 मध्ये डायरेक्ट हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत. म्हणजेच आजचा दिवस शेवटचा दिवस आहे. त्याच्यामुळे याच महिलांच्या खात्यामध्ये सर्व पैसे एकदा जमा केले जातील. त्यानंतर त्यांना सुद्धा काहीही अडचण नाही. आता याच्यामध्ये 5,500 रुपयांचा बोनस सुद्धा आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅसचे पैसे आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये आहेत. जर मिळाले नसतील तर तुम्हाला हे मागील पैसे सुद्धा मिळणार आहेत. अन्यथा मिळाले असतील तर तुम्हाला हे पैसे विस्तारित केले जाणार नाहीत. बघा, प्रामुख्याने राज्यामधील ज्या महिलांना 7,500 रुपये मिळाले तर त्यांना 21 रुपयांचा हप्ता आज विस्तारित केला जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली, यावरती निर्णय झाला आणि त्याच निर्णयाच्या आधारावरती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम डीबीटीचं बटन दाबणार आहेत. बघा, डीबीटीचं बटन दाबलं की 15 जिल्ह्यांमधील 35 लाख महिलांची डीबीटी तुम्हाला मी अगोदरच सांगितलेली होती, तर ती तयार आहे. ती फक्त बटन दाबणं बाकी आहे. आता याच्यामध्ये रेशनधारक, बघा, केसरी रेशनधारक, पिवळे रेशनधारक या महिलांनी जर फॉर्म भरलेले असतील तर तुम्हाला आज लाभ दिला जाणार आहे. कारण तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नाही, घरामध्ये कोण टॅक्स भरत नाही, या गोष्टी म्हणजेच तुमच्या रेशन कार्डवरून ते अधोरेखित झालेलं आहे. सोबतच यामध्ये पोस्ट खातेसुद्धा भरपूर महत्त्वाचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक या बँकेची खाते असेल तर तुम्हाला काहीही अडचण नाही. परंतु ग्रामीण सेक्टरमधल्या गावामधील सहकारी बँका असतील तर तुम्ही त्या बँकेला डीबीटी आहे का ते सुद्धा आजच्या चेक करायचं आहे. अन्यथा मागील 7,500 आले नसतील तर हे 21 सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार नाहीत. तर बघा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे देऊन टाकलेला आहे. सोबतच नवीन मुख्यमंत्री होत आहेत देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होतील असं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे. सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी 90% तरी दर्शवण्यात आलेली गॅरंटी आहे. बघा, या फोटोमध्ये स्वाब दिसते. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये थोडीफार नाराजी दिसत आहे. परंतु बहिणींचा आशीर्वाद, त्यामुळे आमचं सरकार आलं, त्यामुळे तुमचा सुद्धा अगोदर विचार केला जाईल, त्यानंतरच इतर गोष्टींचा विचार केला जाईल. बघा, हे गृहमंत्री आहेत अमित शहा, तर यांनी सत्कार केलेला आहे. हे सुद्धा BJP नेते आहेत. तर देवेंद्र फडणवीस साहेबांना 130 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाल्या, परंतु एकनाथ शिंदे साहेबांना 57 जागा मिळाल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे. परंतु नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे विस्तारित आज केले जातील. दिवाळी बोनस, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आणि हे सर्व हप्ते एकाच दिवशी तुमच्या खात्यामध्ये विस्तारित केले जाणार आहेत. पैसे आहे, सगळे आहे, फक्त डीबीटी ॲक्टिव्ह झालेले आहे. तुमचं सुद्धा खातं ओके असणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.